तर दादर येथील कबूतरखाना तोडण्यास काही नागरिकांनी विरोध केलेला आहे। महानगरपालिकेच्या तोडक कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय, अशी माहिती जी आहे ती आता समोर येते। तर दादरमधील कबूतरखाना तोडण्यास काही नागरिकांनी विरोध केलेला आहे। महापालिकेच्या तोडक कारवाईला नागरिकांनी विरोध केलेला आहे। ही आताच्या घडीची आपण दृश्य पाहतो आहोत। कबूतरखाना तोडण्यास जे आहे ती काही नागरिकांनी आता विरोध केला। तर आपले प्रतिनिधी अक्षय मंकने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, दादरच्या कबूतरखान्याला तोडक कारवाई होत होती आणि त्याच वेळेला आता नागरिकांनी याला विरोध केलेला आहे। नक्की तिथं काय घडतंय? सचिन, एकंदरीतच कबुतरांना खाद्य देण्याच्या वरतून विधिमंडळात देखील हा सगळा मुद्दा जो आहे तो गाजला होता। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडनं दादरच्या कबूतरखान्यामध्ये जी लोक कबुतरांना खाद्य देतात त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी असे निर्णय सुद्धा दिलेले होते। त्यानंतर हा सगळा मुद्दा जो आहे तो तापताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच दादरचा कबूतरखाना जो आहे तो हटवण्यासाठी, तोडक कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पालिकेचं पथक जे आहे ते दाखल झालेलं होतं, असं स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। आणि त्या सगळ्या तोडक कारवाईला रोखण्याकरता आजूबाजूची स्थानिक नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले असल्याचं पाहायला मिळते। आणि या संपूर्ण तोडक कारवाईला जो आहे तो या स्थानिक नागरिकांचा विरोध होताना एकंदरीतच पाहायला मिळतोय। स्थानिक नागरिकांनी सवाल उपस्थित केलाय की जर आता ही संपूर्ण तोडक कारवाई झाली तर कबुतरांची राहण्याची व्यवस्था कुठे होणार, त्यांना खाण्याची सुविधा कुठून होणार, असा सवाल जो आहे तो स्थानिक नागरिकांकडनं उपस्थित होताना पाहायला मिळतोय। परंतु या सगळ्या संदर्भात आता शेवटी पालिका काय निर्णय घेते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।